श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा विषय खूप खास आहे. तुम्ही कधी स्वामींचा मंत्र शांतपणे ऐकला आहे का? फक्त डोळे मिटून मन शांत करून श्री स्वामी समर्थ किंवा इतर कुठलाही मंत्र तुम्ही ऐकलात का? जर ऐकला असेल तर तुम्हाला नक्की जाणवेल, मन हलकं होतं, छातीतला ताण कमी होतो, डोक्यावरील विचार शांत होतात आणि आतून एक वेगळीच ताकद निर्माण होते. आपण ज्या स्वामींबद्दल बोलतो ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. त्यांच्या नावातच शक्ती आहे, अशी लाखो भक्तांची श्रद्धा आहे. मंडळी, मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत, मंत्र म्हणजे ऊर्जा. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र ऐकतो किंवा म्हणतो किंवा इतर कुठलाही मंत्र म्हणतो, तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात. भीती, चिंता, काळजी हे सगळं थोडं थोडं दूर जाऊ लागतं. आजच्या काळात सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? ताण, स्ट्रेस, चिंता. पैशाची चिंता, नोकरीची चिंता, मुलांच्या भविष्याची चिंता, नात्यांमधील ताण आणि या सगळ्या विचारांनी आपण थकून जातो. पण जेव्हा स्वामींचा मंत्र आपण ऐकतो तेव्हा मेंदू शांत होतो, श्वास हळू होतो, मन स्थिर होतं आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्याला योग्य निर्णय घेता येतात. अनेक लोक सांगतात की आर्थिक अडचणीत ते पूर्णपणे अडकले होते. पैसा येत नव्हता, काम जमत नव्हतं, पण त्यांनी रोज स्वामींचा मंत्र ऐकायला सुरुवात केली. सकाळी 10 मिनिटे, रात्री 10 मिनिटे आणि हळूहळू बदल जाणवू लागला. काय बदल झाला? सर्वप्रथम मन शांत झालं. मन शांत झाल्यावर योग्य विचार सुचू लागले. योग्य विचारांमुळे योग्य निर्णय घेतले गेले आणि योग्य निर्णयामुळे संधी मिळू लागल्या. मंत्र जपाने आपण ते सर्व काही सगळं मिळवू शकतो जे आपल्याला हवं असतं. मंत्र तुमचं मनच बदलतं आणि मन बदलले की आयुष्य बदलायला सुरुवात होते. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? जेव्हा आपण खूप ताणात असतो तेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो, घाई करतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवतो आणि त्यामुळे काय होतं? मंत्र ऐकल्यावर मन स्थिर होतं आणि स्थिर मन कधीच चुकीचा मार्ग निवडत नाही. स्वामींच्या मंत्रामुळे आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याची ताकद मिळते, कारण तो आपल्याला संयम देतो, विश्वास देतो, आत्मविश्वास देतो. अनेकांना अनुभव आहे, मंत्र ऐकायला सुरुवात केली आणि काही दिवसातच नवीन कामाची संधी आली, जुने अडकलेले पैसे परत मिळाले, अचानक योग्य माणूस भेटला, योग्य मार्ग दिसला. हे सगळं कसं होतं? कारण जेव्हा तुमच्यात सकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा तुम्ही संधी ओळखू लागता. आधी ही संधी असतात पण ताणामुळे आपल्याला त्या दिसत नाहीत. मंत्रामुळे नातेसंबंध सुधारतात, घरात वाद असतात, ते नवरा बायकोंमधील ताण असतात, पालक आणि मुलांमध्ये जो दुरावा असतो, ते सर्व काही. पण जेव्हा आपण शांत होतो तेव्हा आपला बोलण्याचा सूर बदलतो, राग कमी होतो, समजूत वाढते आणि हळूहळू नात्यांमधील गोडवा येतो. स्वामींचा मंत्र ऐकल्यावर मनात करुणा वाढते, अहंकार कमी होतो आणि नातं टिकवण्यासाठी दोघांनीही शांत राहणं गरजेचं असतं. मुलांच्या बाबतीतही अनेक पालक सांगतात, मंत्र लावून ठेवला की घरातील वातावरण शुद्ध राहतं, मुलांचा अभ्यासात लक्ष वाढतं, चिडचिड कमी होते, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कारण मुलं वातावरणातून शिकतात. घरात शांतता असेल तर मुलांचं मनही शांत राहतं. मंत्रामुळे ताण प्रचंड कमी होतो. अनेक आज लोक एन्झायटी, डिप्रेशन, भीती, असुरक्षितता यामुळे त्रस्त आहेत. औषध एक मार्ग आहे, पण मनाला आधार हवा असतो. स्वामींचे मंत्र हे मनाला आधार देतात. भिवू नकोस हे 2 शब्दच आयुष्य बदलायला पुरेसं असतं. तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील, कर्ज, कोर्ट केस, व्यवसायातील नुकसान, आरोग्य समस्या, तर दररोज किमान हा मंत्र 21 वेळा म्हणा, विश्वासाने 21 दिवस. हळूहळू तुम्हाला जाणवेल, भीती कमी होत आहे, मन स्थिर होत आहे आणि मार्ग दिसत आहेत. मंत्र म्हणजे चमत्कार आहे. मंत्र म्हणजे परिवर्तन आहे, आतून होणारं परिवर्तन. जेव्हा आत बदल होतो तेव्हा बाहेरचं जग बदलायला सुरुवात होते. मंडळी, 15 मिनिटे सोशल मीडियावर घालवतोच ना आपण, तर त्यातील 15 मिनिटे स्वामींचा मंत्र ऐकायला द्या आणि मग पहा तुमच्या जीवनामध्ये हळूहळू कसे बदल होत जातील. 1 महिना, 21 दिवस करून बघा आणि मग स्वतःच अनुभव घ्या. तुम्हाला यश मिळेल, संधी मिळेल, मन शांत होईल, नाती सुधारतील,
मुलांची प्रगती होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आतून मजबूत वाटेल. कारण जिथे श्रद्धा असते तिथे शक्ती असते आणि जिथे शक्ती असते तिथे मार्ग नक्कीच निघतो. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींच्या मंत्रात शक्ती आहे तर तुम्ही हा मंत्र 21 वेळा नक्की ऐका आणि स्वतः अनुभव घ्या. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम नमो हनुमते रुद्रावताराय, सर्व शत्रु संहारणाय, सर्व रोग हराय, सर्व वशीकरणाय, रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्रावताराय, सर्व शत्रु संहारणाय,
सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहरणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहरणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहरणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहरणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहरणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहरणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहरणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय
सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा। ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा।